सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की ओवी चारूला सांगत असते की आता हे सगळे पुरावेसुद्धा खोटे आहेत का. त्यावर चारू म्हणते की हो, हे पुरावे खरे असले ना तरी हॉटेलमध्ये जे काही श्रेणूनं केले ते माझ्यासोबत खरं आहे आणि त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. तेवढ्यात ओवीचे वडील येतात त्या हॉटेलमधल्या मॅनेजरला घेऊन आणि सांगतात की हे सगळं खोटं आहे. हे ऐकून चारू अजूनच घाबरते आणि म्हणते की हो, माफ करा माझं तो मॅनेजर म्हणतो की माफ करा माझं तुमच्याशी काही वैर नाही आहे, पण मी सगळं हे पैशासाठी केलं. हे दोघे यायच्या आधी या मॅडम आधीच हॉटेलमध्ये येऊन माझ्यासमोर बंडल ठेवला होता आणि त्यांनीच सांगितलं होतं की आमच्या पाण्यात आम्ही यायच्या आधी ग्लासमध्ये गुंगीचं औषध टाकून ठेवा आणि हे गुंगीचं औषध तुम्ही येण्याआधीच जास्त प्रमाणात टाकलं होतं आणि यांनीच तुम्ही बेशुद्ध झाल्यानंतर फोटो माझ्याच फोनमधून काढायला लावले होते. त्यांनीच तुमचा शर्ट काढला आणि त्यांनी ज्या पद्धतीत फोटो काढायला सांगितले त्या पद्धतीत आम्ही तुमचे फोटो काढले. हे सगळं या मॅडमांमुळे आम्ही केलं. हे ऐकून ओवीला अजूनच राग येतो. तेव्हा ती पुढे येऊन चारू म्हणते की अहो हे काय बोलताय तुम्ही, खोटं आहे. हे बोलताना ओवी येते आणि तिच्या एक छानपैकी मुस्काडात फोडते आणि म्हणते की हां आता हे सगळं खोटं म्हणजे आम्ही सगळे खोटं आणि तू एकटीच काय ते खरं बोलतेस का. हे ऐकून चारू म्हणते की अहो पण हे सगळं बोलण्याआधी सगळे तिला सुनावायला चालू करतात. श्रीनू म्हणतो की चारू हे सगळं खरं आहे का. त्यावर चारू म्हणते की हो, तिला काय करावं हे कळत नाही. तो हॉटेलवाला मॅनेजर म्हणतो की माफ करा माझी चूक झाली, पण यापुढे अशी चूक होणार नाही. या मॅडमांसाठी आम्ही फसलो हे म्हणून तो तिथे माफी मागत असतो. तेव्हा ओवी चारूवर खूप चिडते आणि तिला सुनावायला लागते. हे सगळं झाल्यानंतर चारू खूप घाबरते आणि दादा खोतांच्या जवळ जाऊन माफी मागायला लागते आणि म्हणते की मला माफ करा, मी खरं तर हे करायला नको होतं, पण हे सगळं मी श्रीनूच्या प्रेमापोटी केलं. हे ऐकल्यानंतर दादा काहीच बोलत नाही. ती पायात पडते आणि म्हणते की ही चूक मी परत करणार नाही, मला माफ करा, मी हे सगळं प्रेमापोटी केलेलं, मला जेलमध्ये टाकू नका. हे ऐकल्यानंतर दादा मामा तिला उचलतो आणि म्हणतो की जे पण तू केलंस ना चारू ते चुकीचंच आहे. यात अजून तुला काही बरोबर असं होऊ शकत नाही. त्यानंतर चारूचे वडील येतात आणि तिला म्हणतात की आता इथे उभं राहून काही उपयोग नाही, मी गेल्या वेळेला जी चूक केली आता ती परत करणार नाही असं म्हणून चारूला ओढून घेऊन जात असतात. तेवढा चारू म्हणते की हे सगळं ह्याच्यात मी एकटी नाही आहे, या सगळ्यात ती मेघनाचं नाव घेणारच असते की इतक्यात तिला दाईजींचा खून केलेला आठवतो. त्यामुळे ती गप्प बसते आणि तिथून वडिलांसोबत निघून जाते. हे सगळं झाल्यानंतर ओवीला सगळेजण शाबासकी देतात. मंजू म्हणते की तुझ्यासारखी मुलगी भेटणं श्रीनूला खरंच खूप भाग्याचं काम आहे. हे ऐकल्यानंतर ओवी पण खूप खुश होते. सगळेजण खुश असताना तो हॉटेलवाला मॅनेजर बाहेर येऊन मेघनाला फोन करतो आणि झालेला प्रकार सांगतो. हे ऐकल्यानंतर मेघना म्हणते की काय इथून पुढे तुम्ही मला फोन करायचा नाही, तुमचा आमचा संबंध संपला आणि एक लक्षात ठेवा इथून पुढे माझं नाव कुठेही मध्ये यायला नको. हे ऐकल्यानंतर ती फोन ठेवून देते आणि म्हणते की काही नाही, यावेळेस तुम्ही जिंकला, पुढच्या वेळेस आम्हीच जिंकणार. एका वेळेसचा डाव पडलेला मी दुसऱ्या वेळेस तसाच जिंकून घेईन असं म्हटल्यानंतर मेघना अजूनच पुढच्या डावाची तयारी करते आणि निशीच्या मागे हात धुवून लागते. ओवीला त्यातले सगळे श्रीनूची सावली म्हणतात की तीच तुझ्या मागे खंबीरपणे उभी आहे आणि हीच तुला आयुष्यभर साथ देऊ शकते असं म्हणून तिला छान सगळे शाबासकी देतात. एवढ्यात दादा मामासुद्धा ओवीच्या वडिलांचे आभार मानतात आणि म्हणतात की तुमच्यामुळे खरं तर एका मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होता राहिलं. श्रीनूचे डोळे उघडतात आणि त्याला खूप आनंद वाटत असतो की फायनली मी या गिल्टमधून बाहेर निघालो. हे सगळं खोटं आहे, तरी मला वाटलेलंच मी असं काही करू शकत नाही, पण चारूंनी दिलेल्या फोटोंमुळे मला त्यावर विश्वास ठेवावा लागला. असं सगळं होत असताना मंजू खूप ओवीचं कौतुक करत असते. लाली हे सगळं घडल्यामुळे धक्क्यात असते, ती तिथून निघून जात असते. दादा मामा सांगतात की लालीवर कुठलाही निर्णय थोपू नका, जर तिच्यावर कुठलाही निर्णय लादला तर ती बिथरते आणि चुकीचं वागते. हे सगळं ऐकून घरातले सुद्धा दादा मामांची साथ देतात आणि इथेच सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.